तो तर आपण बघणार आहोत तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की माया स्वतःची सफाई मीराकडे देत असते. तेव्हा ती सांगत असते की रडत असते, मीरा मी चुकली गं, चुकली मी अंबिकाच्या डोक्यात नको मारायला हवं होतं. माझी बेस्ट फ्रेंड गेली गं, पण मी खरंच सांगते मी गेस्ट हाऊसला आग नाही लावली. तेव्हा अंबिका पूर्ण रडून बिडून मीराला मॅनिपुलेट करायचा प्रयत्न करत असते. ती बोलते की अंबिका तर गेली. नंतर मंजिरी मॅडमने अथर्वचं दुसरं लग्न करायचं ठरवलं. तेव्हा मंजिरी मॅमने माझं नाव सुचवलं. अंबिका गेली याचं दुःख मला होतंच, पण अथर्व माझा होणार याच्याने मी खूप खुश झाली. आणि मी अथर्वच्या प्रेमात इतकी वेडी होती की मला कुठलीच गोष्ट दिसत नव्हती. पण अथर्व वेदामुळे लग्नाला नाही म्हणत होता. जर वेदा लग्नाला होकार देईल तरच अथर्व लग्न करणार होता. त्यामुळे मी वेदाला नकळत त्रास द्यायला लागली. मी खूप वाईट आहे. त्या युल्याच्या जीवाला मी खूप त्रास दिला. अशा प्रकारे माया मीराला मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे शिवनाथ आपला मंत्र जप चालू असतो. त्याला काहीतरी क्ल्यू भेटतो. तेव्हा तो बोलत असतो की मार्ग शोधायला हवा, त्या आत्म्याकडे जाण्याचा मार्ग शोधायला हवा. इकडे माया मीराला सांगत असते, मीरा तुला एक गोष्ट मी सांगते, वाईट कधीच जिंकत नसतं. बघ ना, मी अथर्वला मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले, पण काय झालं, शेवटी अथर्व माझं झालाच नाही. कारण त्याच्या आयुष्यात तू आलीस. मग पुन्हा ती निगेटिव्हिटी, पुन्हा ती जेलसी, पुन्हा तो राग यायला लागला, पुन्हा माझ्या मनात भरायला लागला. कारण की माझ्यापासून माझा अथर्व तू हिरावून घेतलास. सांग ना मीरा, काय चुकलं? अगं नशिबाने इतक्या वेळा हुंदकावणी दिल्यावर माणसाचं काय होईल? अगं माणूस वाईट मार्गाला लागला तर त्याला सावरायला माणसं असतात, आपली माणसं असतात. माझ्याकडे कोण आहे गं? सॉरी मीरा, मी तुझ्यावर ब्लेम नाही करत, पण कदाचित माझ्याबरोबर तू असतीस आधीपासून तर मी हे सगळं केलंच नसतं. मीरा मला माहिती आहे मी कपटी आहे, उद्धट आहे, रागीट आहे, पण मी कुणाचा जीव नाही घेतला. अगं नाही घेतला मी कुणाचा जीव. तेव्हा माया अचानकच मीराच्या डोक्यावर हात ठेवते आणि बोलते, अगं मीरा तुझी शपथ, नाही घेतला मी अंबिकाचा जीव. इकडे शिवनाथचा मंत्र जप चालू असतो. तो जमिनीवर रेखाट्या ओढत असतो आणि तिकडे अंबिकाला कळत असतं. तेव्हा ती ओढत असते, कोण आहे इकडे म्हणून विचारत असते. तेव्हा अंबिकाला जाणवतं तिचे बाबा आहेत. तेव्हा ती बाबांना आवाज देऊन ओरडायला रडायला लागते. माया इकडे मीराला बोलते, मीरा मला माहिती तू आता काय फील करते. हेच तर नातं आहे आपलं. तुला पण असं वाटतं की मी अंबिकाचा खून केला आहे? तुला तसं वाटत असेल तर ठीक आहे, तू कर प्रूफ, आणि मीही ते प्रूफ करणार आहे. त्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. आणि तू जर हे प्रूफ केलंस तर तू देशील ती शिक्षा मान्य आहे मला. तेव्हा अंबिका तिथून जायला लागते आणि म्हणते, मीरा आयुष्यात पहिल्यांदा मला माझं नातं सापडलं आहे आणि मी माझा 100% देणार आहे. आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस तू मला ताई म्हणून हाक मारशील. अँड आय एम वेटिंग फॉर दॅट मोमेंट. इकडे नर्मदा मायाला विचारायला आलेली असते की काय नाटक चाललंय गं तुझं? आता आम्ही तुझी कोण नाहीत, ही मीरा तुझी बहीण लागून चालली का? तेव्हा माया पण तिच्याशी खोटं वागत असते की अहो मला तसं नाही म्हणायचं आहे, पण आता हे सगळं काही चाललं आहे माहिती आहे, बाहेर जे झालं ते खूप जास्त झालं, पण आता जे काही सगळं चांगलं आहे ते चांगलं होतं आहे तर आपण चांगलंच राहूया ना. तेव्हा नर्मदा बोलते की ठीक आहे, तुला नाही सांगायचं ना मला तर नको सांगू, पण इथून पुढे माझ्याशी बोलायचं नाही. आणि तिथून नर्मदा निघून जाते. इकडे मीरा किचनमध्ये असते आणि तिला मायाचे तेच आवाज ऐकायला येत असतात की मी गेस्ट हाऊसला आग लावलेली नाही आहे, मला नाही माहिती कोणी आग लावली. इकडे मीरा विचारांमध्ये गुंतलेली असते. तेवढ्यात तिथे वेदा येते आणि वेदा 2-3 वेळा मीराला आवाज येते, पण मीराचं लक्षच नसतं. तेव्हा वेदा तिच्या हाताला हात लावते आणि बोलते की आई. तेव्हा मीरा गोंधळते आणि बोलते, अगं वेदा काय झालं, काही हवं आहे का तुला? तेव्हा वेदा बोलते की आई मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मीरा बोलते बोल. तेव्हा त्यांची तिथे मेड असते. वेदा त्यांना बोलते की तुम्ही जरा बाहेर जातात, मला आमचं सिक्रेट आहे. तेव्हा मीरा बोलते, वेदा असं बोलतात का? तेव्हा ती बाहेर गेल्यावर मीरा बोलते की बोल आता. इकडे मंजिरी मायाकडे येते. तेव्हा मंजिरी मायाकडे येते आणि तिला बोलते की शाब्बास, यापुढे तुला असंच खोटं अजून नाटक करायचं आहे. तेव्हा माया बोलते ओके, पण कसं? तेव्हा मंजिरी तिला सांगत असते की तुझी जी टीम आहे तिचा वापर करून, आणि मंजिरी तिला सगळा प्लॅन सांगते. इकडे वेदा मीराला विचारत असते, आई सगळे म्हणतात की माया तुझी सिस्टर आहे, पण तिचा ना एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा वेदा मीराला तिचे ॲक्शन करून दाखवत असते की ती जरा मेंटल आहे. तेवढ्यात तिथे माया येते आणि माया बोलते की बरोबर बोललीस तू वेदा. काय आहे ना,
मी लोनली फील करते ना, म्हणून मी एकट्याशीच बडबड करत असते. याचा अर्थ माझा मेंटल प्रॉब्लेम नाही असं नाही. तेव्हा मीरा बोलते की पण घरात तर तेव्हा माया बोलते पण नाही सॉरी तेव्हा वेदा बोलते पण घरात तर सगळे आहेत ना. तेव्हा माया बोलते की हो सगळे आहेत, पण काही दिवसांपूर्वी जेव्हा तू घरात सगळे असतानाही तू कोणाशी बोलायची का नाही ना. मग मीरा आली आणि तू बोलायला लागली, तू स्माईल आला तुझ्या चेहऱ्यावर. तसंच आता मला माझ्या हक्काचं माणूस मिळालं आहे. तेवढ्यात मीरा वेदाला बोलते की वेदा तुला कविता पाठ करायची ना, चल नाही तर उद्या तुझी शाळेत फजिती होईल. आणि मीरा वेदाला घेऊन जाते. इकडे माया बोलते की वेदा आता मीराचं मन जिंकायचं आहे ना, तर आता माझं पहिलं पॅद तूच आहेस. इकडे नर्मदा स्वप्न बघत असते. तिला असं वाटत असतं की अथर्व आणि ते घरातले सगळे लोक मिळून तिला, अजितला आणि दामोदरला घराच्या बाहेर काढतात. तेव्हा दादासाहेब पण बोलत असतात की नर्मदा आम्हाला मायाने सगळं सांगितलं आहे. आणि नर्मदा रिक्वेस्ट करत असते की दादा आम्हाला नको ना घराच्या बाहेर काढू. आणि तिला अचानक जाग येते. ती पटकन दामोदरला बोलते की अहो उठा. तेव्हा नर्मदा दामोदरला उठवते आणि बोलते की अहो ऐका, मी आणि माया आणि आपण एक टीम होतो की नाही. आता माया गंगेत डुबकी घालून आल्यासारखं वागते. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघा मायाची सगळी गुपितमध्ये आपण सामील होतो, सगळं प्लॅनमध्ये आपण सामील होतो. आणि आता माया अशी वागते की तिने सगळं दादाला सांगितलं तर. की माया अथर्वला भेटायला येते आणि अथर्वला बोलते की अथर्व बोलायचं आहे मला तुझ्याशी. तेव्हा अथर्व बोलतो बोल. तेव्हा माया बोलते की आय एम सॉरी. तेव्हा अथर्व बोलतो इट्स ओके. तेव्हा माया त्याला पण इमोशनल ब्लॅकमेल करत असते. अथर्वला सांगत असते की अथर्व थँक्यू सो मच की तू मीराला तिची बहीण शोधण्यामध्ये इतकी मदत केली, त्यामुळे तिला तिची बहीण भेटली, म्हणजे की मला माझी बहीण भेटली. तेव्हा माया अथर्वला सांगत असते की अथर्व प्लीज एकदा बोल ना तिच्याशी. ती मला तिची बहीण मानायला तयारच नाही आहे रे. माझ्या बहिणीवर खूप जीव आहे. प्लीज एकदा बोल ना तिच्याशी. आणि माया पटकन अथर्वचा हात धरते आणि अथर्वचा हात धरून ठेवते. तेव्हा अथर्व तिला जाणीव करून देतो की माया पटकन त्याचा हात सोडते. तेव्हा माया बोलते सॉरी बोलशील. तेव्हा अथर्व बोलतो हे बघ माया, मीरा तुझी सख्खी बहीण आहे. मीराचं आणि तुझं रक्ताचं नातं आहे. रक्ताचं नातं हे काहीसं फारसं लवकर तुटत नाही. आय थिंक ऑल यू आफ्टर डू इज वेट. जरा पेशन्स ठेव, सगळं ठीक होईल. आणि अथर्व तिथून निघून जातो. मायानंतर तिच्या डोळे पुसते आणि अंबिकाच्या फोटोजवळ जाते. तेव्हा माया अंबिकाच्या फोटोसमोर उभे राहते आणि बोलते की अंबिका तुला कळतंय का, तुझा जीव घेऊन मी अजून याच घरात आहे आणि अशीच एक दिवस तुझी ही बहीण मीरा आहे ना, तिच्या नाकावर टिचून या घराची सून होईन मी. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि तिला बोलते की तुला अभिमान वाटेल असं कार्य केलं आहे मी आता अंबिकाला तर आपण कैदच केलं, त्याच्यामुळे मीराला कधी कळणारच नाही की तिची सख्खी बहीण अंबिका होती. मनुष्य आणि आत्मा हे नातं आपल्याला अडथळा करणार होतं, ते आता आपण नाहीसं केलं आहे. तेव्हा मार्जरी बोलते की तुला जे वाटतं आहे ना तसं मला दिसत नाही आहे. आता नवरात्रीचे 9 दिवस, या 9 दिवसात काय होईल सांगता येत नाही. मीरा जरी महागौरीला मानत नसली तरी तिचा आशीर्वाद तिच्या पाठीशी नेहमी आहे. तू जर मीराचे पाय पडलीस तर तुला पवित्रतापासून कोणीही, ज्यामुळे तुला पवित्र कार्यात कुठलाही त्रास होणार नाही.